वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातल्या ढगाभुवन इथं महाशिवरात्रीच्या निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी होत असते। धाम नदीच्या काठावर पर्वतात असलेल्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविक इथं पोहोचत असतात। आजही महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिवलिंगाचं दर्शन घेत भाविक मनोभावे प्रार्थना करत असल्याचं पाहायला मिळतंय। बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मधल्या जंगल परिसरात हे निसर्गरम्य स्थान असून इथला यात्रा महोत्सव भाविकांसाठी आकर्षण असतो। ढगाभुवन इथून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भूपेश बारंगे यांनी। आज महाशिवरात्री निमित्त हर हर महादेवाचा गरजर सर्वत्र होत आहेत आणि वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील हेच ते ढगाभवन आहेत। या ढगाभवनामध्ये आता सकाळपासून भाविकांची रीघ लागलेली आहे। हे पुरातन मंदिर आहेत आणि हे ढगाभवन असल्यामुळे या ठिकाणी शिवलिंगाचं अनेक लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। विदर्भातलं हे लहान महादेव म्हणून ओळखलं जातं आणि या लहान महादेवाचं देवस्थानाचा भाविक दर्शन घेत असतात। अनेक वर्षापासून ही यात्रा भरली जातात। हे आताही सुरू आहेत। आता सध्या हे जंगल या बोर अभयारण्य येत असल्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहेत, वन विभागाकडून बंदोबस्त लावण्यात आहेत। या ठिकाणी अनुचित घटना होऊ नये, भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये याठिकाणी हे पोलीस बंदोबस्त लावण्यात आहे। कारंजा आणि खरांगणा या दोन पोलीस ठाण्याच्या विभागात येत असलेले हे ढगाभवन आहेत। या ठिकाणी जवळपास विदर्भातील 5 ते 7 लाखापेक्षाही जास्त भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि या शिवलिंगाचं दर्शन घेत असतात। त्यामुळे भाविकांचं इथे कुठेतरी मनोकामना पूर्ण होत असल्याचंही भाविक या ठिकाणी बोललं जात आहेत। कॅमेरामॅन गौरवसह भूपेश बारंगे, लोकशाही मराठी, ढगाभवन, वर्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।